सर्वांना नमस्कार. अल्लड बायको या कथेचा अंतिम भाग आज आपणासमोर सादर करत आहे. आता राजवीर रागातच घरी आला. त्यानं बेल वाजवली. तिनं दार उघडलं. आधी ती पण रागातच होती. येऊ देच आता. एकतर स्वतः उशिरा यायचं ते यायचं. माझं बाळ एकटं घरी होतं बिचारं. आणि वर स्वतःच इतकं चिडायचं. किती मनमर्जी करावी माणसानं अशी म्हणत ती धुसमुसत होती. पण जसं तिनं दार उघडलं तसं तिला हसू यायला लागलं. ती अशीच होती. लांबून खूप भांडू शकत होती ती त्याच्यासोबत. पण तो दिसला रे दिसला की खूप हसायला यायचं तिला. कारण तो भांडत असताना खूप भारी भारी शब्द वापरत असायचा. म्हणी, वाक्यप्रचार, आणखी काय काय जे तिला पण माहीत नव्हतं. आणि मग ते ऐकूनच ती भांडण विसरून हसत सुटायची. तो जवळ आला की त्याचा रागीट चेहरा कसा दिसेल हे आठवूनच तिला हसायला येत होतं. आणि तो समोर आला आणि तिला हसू कंट्रोल झालं नाही. ती खूप हसायला लागली. पण तो तर खूप चिडला होता. सुरुवातीला असंच असायचं त्याचं. ती हसलेली बघून तर आणखीन चिडायचा. मग तिचं ते खळखळ वाहणारं झाऱ्यासारखं हास्य बघून काही काळ त्याच्याही गालावर हसू आलं. तिला खूप हसू येत होतं. पण पुन्हा चिडून तिच्यावर धडाधड तोफा डागल्या त्यानं. तुला काही गरज होती का तिथून निघायची? मी सांगितलं तरी का असं केलंस? आणि वर माज आल्यासारखं मस्तीत सांगत होती की चालत आले. तुझ्या बापानं इतक्या लांब चालत आलं होतं का? ती गुपचूप ऐकत होती. मग म्हणाली, इतकीच काळजी होती तर वेळेवर का नाही आलात? आता तिला तर कसलाच धीर धरत नव्हता. तो येणार म्हणाला होता आणि ती वाट पाहत होती. आणि तो येत सुद्धा होता. पण हिला कुठे दम होता? ती निघून आली. मग तो म्हणाला, तू म्हणालीस की लगेचच रेड्याची धाड करायची का मी? आणि त्याच्या वाक्यानं ती हसायला लागली. मग तो आणखीन चिडून म्हणाला, दात काढते अजून निर्लज्जसारखी. माझ्या मागे 17 कामं असतात. तुझ्या मागे फिरत बसू का दिवसभर? ती म्हणाली, मग नका ना फिरू. आले माझी मी आणि इथून पुढे मीच जाईन एकटी. आणि तो म्हणाला, बरोबर. आता खूप शहाणी झालीस ना तू. मीच शिकवत आहे ना तुला. मीच डाळ चारून घोडा उडवून घेतला. आणि ती पुन्हा हसायला लागली आणि हळूच म्हणाली, घोडी म्हणायचं आहे का तुम्हाला? म्हणजे डाळ चारून घोडी उडवून घेतली असं म्हणायचं आहे तुम्हाला? आणि अजून फिदी फिदी हसायला लागली. आणि त्याच्याही कडक रागीट चेहऱ्यावर जरा हसू आलं. तरी राग शांत होईपर्यंत तो बोलणारच असतो. त्याच्या मनातलं सगळं बाहेर आल्याशिवाय तो शांत होत नसतो. आणि म्हणाला, आता काय बॅरिस्टर हो आणि मला लाता घाल. नवऱ्याची गरज संपली ना आता. आणि त्याचे असे टोमणे ऐकले की तिचं मस्तक उठायचं. ती बेडरूममध्ये जाऊन बसली. तरी तो तिथं जाऊन तिला बोलत होता. तिचा पिच्छा तो सोडत नव्हता. मग आता ती पण चिडली. तो नेहमी असाच करायचा. तिचं पण काही चुकत नसायचं. पण तो प्रत्येक काम सबुरीने करायचा. आणि ती उतावीळ असायची. प्रत्येक गोष्टीत तिला तिथं वेळेपेक्षा जास्त थांबविणं म्हणून निघून आली होती. मग ती चिडून म्हणाली, टोमणे का मारताय? मी नव्हते आले माझ्याशी लग्न करायला या म्हणून. तुम्हीच आला होता मला बघायला. हे तिचं नेहमीचं भांडणातलं हुकुमाचं वाक्य असायचं. आणि तो म्हणाला, मुली कधीच नवरे बघत फिरत नाहीत. मला गरज होती ना म्हणून फिरत होतो मी मुली बघत. आणि ती म्हणाली, बरं माझ्याच पदरात पडला तुम्ही. आणि तो म्हणाला, जशी काही तू पण आयुष्यभर बिनलग्नाची राहिली असती हो ना. कुणाशी तरी लग्न केलंच असतं ना तू. आणि ती म्हणाली, निदान दुसरा एखादा तुमच्यापेक्षा चांगला जोडीदार मिळाला असता. आणि तो उसळून म्हणाला, मग आता कर दुसरा. मी आवडत नसेल ना आता. आणि ती हसायला लागली. त्याचं हे वाक्य ऐकून. जरा काही वेगळं ऐकलं की लगेच इमॅजिन करायची. आणि तिचा मेंदू ते इमॅजिन करून हसत बसायची ती. आणि म्हणाली, मग द्या तुम्हीच शोधून. आणि तो चिडून बाहेर गेला. मग जेवायच्या वेळेला आला तर फुगून टम्म तसाच होता. ती पण काही नाही बोलली थोडा वेळ. मग पुन्हा अल्लडपणा करत तिनं त्याच्यासमोर बाळ धरलं आणि त्याच्या मागे चेहरा लपवला. आणि हळूच म्हणाली, पाटील जेवायला येताय ना? बाळ पण उपाशी आहे. त्याची आई पण उपाशी आहे. किती त्रास द्याल? मग तो म्हणाला, इथं अख्खी जिंदगी त्रासात गेली माझी. आणि ती म्हणाली, कुणामुळे? माझ्यामुळे? तो म्हणाला, हो. मग ती म्हणाली, मग सोडा ना मला. तो म्हणाला, तुला तर तेवढंच पाहिजे ग, लगेच सोडा म्हणते. आणि ती म्हणाली, कोण कोणाला त्रास देते दिसते की? तिचा बालिशपणा पुन्हा सुरू झाला. आणि म्हणाली, पाटील खूप भूक लागली आहे. एकतर जेवायला चला नाही तर तुम्हालाच खाईन मी. तो म्हणाला, डोकं खाते ते काही कमी आहे का? आणि ती हसत खट्याळपणे म्हणाली, डोकं सोडून पण अजून बरंच काही काही आहे की खाण्यासारखं. असं म्हणून त्याचा ओठ दातात पकडला. मग तो हसायला लागला. आणि त्यानं
त्याच्या बाळाची पप्पी घेतली आणि तिने डोळे मिटून तिचा गाल पुढे केला आणि तिचा खट्याळपणा पाहून त्यानं तिचा गाल चावला आणि ती हसली. अशी असायची यांची भांडणं. मग ती आंबा खाल्ला की अर्धा खाऊन मुद्दाम अर्धा त्याला उष्टा द्यायची. सगळं निम्म निम्म खायचे ते दोघं. तो चिडला की म्हणायची, आज मला बघायचं आहे की तुम्ही किती जास्त चिडतात ते. मग तुम्ही मला घरातून बाहेर काढाल, हो की नाही? आणि मग मी तुम्हाला सोडून जाईन आणि माझ्या मनासारखं होईल. हे सगळं ती मुद्दाम म्हणायची. आणि तो म्हणाला, स्वप्न बघत बस फक्त, माहेरी जायची. मी काय तुला सोडत नसतो. अनेक वेळा चिडून ती दारात सुद्धा यायची, पण तो तिला त्याच्या एका हाताने ब्लॉक करायचा आणि ती नाजूक जराही पुढं सरकायची नाही. थकून जायची त्याला ढकलून. पण हा खांबासारखा एका जागी अविचल असायचा, अजिबात हालायचा नाही. आणि मग दोघांच्याही झटापटीत त्याच्या शरीराचा स्पर्श तिच्या छातीला झाला की ती लगेच हसत सुटायची आणि घर सोडून जाणं कॅन्सल. मग तो म्हणायचा, खुळी कुठली, मी म्हणून सांभाळली, नाहीतर कुठंच टिकली नसती. तो कायम असाच म्हणायचा. आणि ती पण म्हणाली, हो, नाहीतर मला नवराच नसता मिळाला. एकतर सर्वात आधी लवकर येऊन डाव साधला, मला कुणाला पाहू पण दिलं नाही, असं ती अल्लडपणा करत म्हणाली. आणि तो म्हणाला, मग आता बघत बसतील तुला सगळे, जा बाहेर उभं राहा. तो तिला असे टोमणे मारायचा. मग ती हसायची. ती कधी काय बोलेल पत्ता लागत नव्हता, पण मनात मात्र काहीच नसायचं. खरंच खूप अल्लड होती ती. आणि मग ती बाहेर जात नसायची. मग तो म्हणायचा, नुसतं तोंड बोलतं आणि अंग मार खातं आणि वापा घालवती तोंडाच्या, मी म्हणून नांदवली, नाहीतर. आणि मग लगेचच तिचा पण इगो जागा व्हायचा आणि काहीतरी म्हणायचीच. असंच त्यांचं भांडण सारखं विजायचं. मग शब्दांची ठिणगी पडून पुन्हा पेटायचं. मधूनच एखादा कॉमेडी शब्द आला की दोघे हसायचे. मग तिरका शब्द आला की चिडायचे. हे भांडण असायचं की कॉमेडीची हास्य जत्रा, कुणास ठाऊक. मग ती म्हणाली, मी तुम्हाला सांभाळणार नाही म्हाताऱ्यापणी. आणि तो म्हणाला, झालं, बोलली मस्तीत. आणि मग ती पाय आपटत आत जायची. मग रात्री बेडवर तर काय, जेवढं जास्त भांडण तेवढ्याच जास्त रोमांस करू वाटायचा तिला. पण तो कधीच आधी सुरुवात करत नसायचा. रुसला की कायम चूक असो वा नसो तीच सॉरी म्हणायची त्याला. कारण आता तिला इथंही धीर धरवत नसायचा. ती कायम सगळ्या गोष्टीत उतावीळ होती. भांडायला उतावीळ, तशीच बेडरूममध्ये सुद्धा उतावीळ व्हायची आणि सॉरीसुद्धा पटकन म्हणून टाकायची. मग तिलाच त्याच्याशिवाय राहवत नसायचं. प्रणयाच्या बाबतीत तर ती खूप आतुर असायची. तिचं वयच होतं ते. खूप भांडली की खूप प्रेम करायची त्याच्यावर, कारण भांडणानंतर मिलनाची गोडी काही वेगळीच असते. मग त्याला पुन्हा लाडीगोडी लावून, माया लावून त्याचेच कान पकडून सॉरी म्हणायची, डोळा मारायची. त्यानं तोंड फिरवलं की मुद्दाम तोंडापुढं तोंड न्यायची. आणि माझ्यावर प्रेम करता की नाही असं विचारायची. आणि तो रागाने म्हणायचा, नाही, आणि तिला दूर ढकलायचा. आणि ती पुन्हा त्याला म्हणायची, तुम्ही माझ्यावर प्रेम करत नाही हे माझ्या डोळ्यात डोळे घालून सांगा. आणि मग काय, तो तिच्या डोळ्यात डोळे घातले की हमखास हसायचा, कारण तिचे मिस्किल डोळे जादू करायचे. मग तो जरा नरमायचा आणि तिने मिठी मारली तरी हात नाही लावायचा तिला. तो तसाच उभा राहायचा. मग ती त्याला म्हणायची, आता जर मिठी नाही घेतली ना मला तर मी खूप चिडेन, हा, शेवटचं सांगते. आणि हे बोलताना मात्र कंठ दाटून आलेला असायचा तिचा. मग तो मिठीत घ्यायचा आणि ती बरोबर त्याला वश करायची म्हणजे करायची. आणि ती असंच दरवेळी काहीतरी वेगळ्या ट्रिक वापरून त्याला म्हणवायची आणि खूप रोमॅन्स करून तृप्त व्हायचे दोघे. मग आता ती त्याला म्हणाली, आपण दुसरा चान्स कधी घ्यायचा? तो म्हणाला, तुझी पोस्ट निघाल्यावर. आता हे बाळ आणि अभ्यास यावर लक्ष दे. आणि ती म्हणाली, आणि तुम्ही एक माझं सगळ्यात मोठं बाळ आणि मी पण तुमची छोटी मुलगी, हो ना, असं म्हणून त्याच्या कुशीत शिरायची. आणि त्याच्या छातीवर डोकं घासू लागायची. आता असाच त्यांचा संसार चालला होता. कधीच कंटाळा येत नव्हता त्यांना एकमेकांचा. आणि असेच काही महिने गेले आणि त्यानं तिच्या राज्यसेवेचा फॉर्म भरला आणि तिला डायरेक्ट सांगितलं की अभ्यास कर. आणि ती आता काहीच नाही बोलली. मग तिनं परीक्षा दिली आणि तिला पहिल्यांदा अपयश आलं. ती निराश झाली. त्यानं तिला दिलासा नाही दिला. उलट म्हणाला, तूच कमी पडलीस. तू जर पूर्ण प्रयत्न केले असते तर अपयश आलं नसतं. आणि ती म्हणाली, मी केला होता अभ्यास. तो म्हणाला,
अगं, तू असा अभ्यास कर की तुझ्याशिवाय त्यांना पर्यायच नाही उरला पाहिजे. तुझे जर मार्क जास्त असते तर त्यांनी दुसऱ्या कोणाला घेतलंच नसतं की नाही. तुझं सिलेक्शन केल्याशिवाय त्यांना पर्याय नाही राहिला पाहिजे. असा अभ्यास कर. आणि तिनं सुद्धा त्याच्यापासून प्रेरणा घेऊन अभ्यासाला सुरुवात केली. मग तिचं MA सुद्धा कंप्लीट झालं आणि तिनं पुन्हा परीक्षा दिली आणि तिचा रिझल्ट लागला. त्यानं ऑफिसमध्ये रिझल्ट पाहिला आणि लगेचच तिला नाही सांगितलं. नाहीतर ही हेडांबा अख्ख्या जगात सांगत टाकायची. तो येताना पेढे घेऊन आला. ती किचनमध्ये होती. त्यानं पाठीमागून तिला घट्ट मिठी मारली आणि पेढा भरवला. आणि ती म्हणाली, कशाचा पेढा? तो म्हणाला, ओळख बरं. आणि ती हसून म्हणाली, तुम्ही प्रेग्नंट आहात ना? आणि असं म्हणून खूप खूप हसायला लागली. तोही हसून म्हणाला, बावळट कुठली, आता तुलाच गरोदर करून टाकतो बघ पुन्हा एकदा. ती म्हणाली, पण नोकरी लागल्याशिवाय घ्यायचा नव्हता ना दुसरा चान्स? तो म्हणाला, लागली नोकरी, तुझी पोस्ट निघाली. आणि तिला खूप आनंद झाला. ती पास झाली होती. नायब तहसीलदारपदी तिची नियुक्ती झाली होती. आणि तिने त्याला आनंदाने मिठी मारली आणि त्याला पहिला पेढा भरवला. आजपर्यंतचा तिचा प्रवास खरंच खूप प्रेरणादायी होता आणि ती तिच्या यशाचं सगळं श्रेय त्यालाच द्यायची. मग ती हजर झाली, पण आता त्याच्यापासून पुन्हा दूर राहावं लागणार होतं तिला. ती आणि बाळ आणि सोबत त्याची आई गेली होती. त्यानं 8 दिवस रजा काढली आणि तिला तिकडे एक घर बघून दिलं आणि सगळी तयारी करून दिली. तरी पण तिची काळजी त्याला वाटतच राहायची. लहान बाळ आणि या दोघी बायका कशा राहणार, त्याला खूप काळजी वाटायची. पहिल्यांदाच ती अशी त्याला सोडून दूर राहत होती त्याच्यापासून, आणि त्यात ती खूप अल्लड. त्यानं तिला कधी मार्केटमध्ये सुद्धा एकटी सोडलं नव्हतं. तो अजूनही तिला अल्लड अवखळ समजायचा, पण आता ती तशी नव्हती. ती बाहेर पोक्त वागायची, पण त्याच्यासमोर तशीच अल्लड वागायची, कारण तो खूप लाड करतो म्हणून. त्याच्यापुढं शहाणपणा केलेला त्याला चालत नव्हता. मग ती कायम अज्ञानी आहे असं दाखवून त्याच्यातला हा खट्टा मिट्टा गोडवा सांभाळून ठेवत होती. आणि त्यामुळे तर त्याला आणखीच काळजी वाटायची तिची. आणि आता सगळं उलटं चाललं होतं. तो तिला सारखा सारखा फोन करायचा, खूप मिस करायचा. कुठे आहेस, जेवलीस का, काळजी घे असा म्हणायचा. पण ती त्याच्यासारखी वैतागून जात नव्हती. सुरुवातीला ती त्याला फोन करायची म्हणून तो वैतागायचा, पण ती नव्हती वैतागत, कारण ती सुद्धा तशीच होती ना सुरुवातीला. नवीन लग्न झालं तेव्हा ती मुद्दाम म्हणायची, मी तुम्हाला त्रास द्यायचे म्हणून तुम्ही मला आता सारखं सारखं त्रास देता, हो ना? आणि तो रुसायचा. मग ती संध्याकाळी खूप फोन करायची, पण तो घ्यायचाच नाही. एरवी पहिल्या रिंगला तो फोन उचलायचा, कारण ती बाहेर जॉबला असायची आणि तिला काही अडचण तर आली नसेल ना असं त्याला वाटायचं. पण जेव्हा ती घरी असायची रात्रीची, सुखरूप आहे असं त्याला वाटायचं. आणि म्हणून मग तो मुद्दाम तिचा फोन टाळायचा, घ्यायचाच नाही, तिला त्रास द्यायचा. मग ती पुन्हा तसेच सॉरीचे ढीगभर मेसेज करायची त्याला. आणि मग तो रात्री उशिरा फोन घ्यायचा. ती आय लव्ह यू म्हणायची आणि तो म्हणायचा सेम टू यू किंवा थँक्यू. आणि ती खूप हसायची. त्याला खूप त्रास व्हायचा तिच्यापासून दूर राहताना, कारण तिनं त्याला तिची खूप सवय लागली होती आणि तो सारखा सारखा फोन करून त्रास द्यायचा जशी ती द्यायची. पण ती आता गुरफटली होती कामात, मुलात आणि घरात, त्यामुळे जास्त पोक्त वाटत होती. तो आता पुन्हा शनिवार रविवार यायला लागला, पण त्याची पहिल्यासारखी चातकासारखी वाट पाहत बसायला ती घरी नसायची. मग तो येऊन बाळाला बाहेर घेऊन जायचा आणि मग ती यायची. कधी कधी तर खूप उशीर व्हायचा तिला घरी यायला, कारण तिची नोकरी खूप जबाबदारीची होती. आज शनिवार होता. तो 8 दिवसातून किमान एकदा तरी यायचाच. मग तो आला, बाळाशी खेळला, फिरला, तिला फोन केला तर ती येतच होती. मग ती आली, त्याला बघून हसली. पहिल्यासारखी लगेच मिठीत नाही आली आणि तो तिची मोगऱ्याचा गजरा घेऊन वाट बघत बसला. ती आली. आज बाळ आजीकडे झोपला आणि त्यानं तिला मिठी मारली. तीही त्याला मिठी मारत किस करत होती आणि इतक्यात त्याला फोन आला. फोन महत्त्वाचा होता म्हणून त्यानं घेतला आणि बोलत बोलत बाहेर गेला. आणि परत आला तर ती झोपली होती. त्याला फार वाईट वाटलं. उगीच तिला नोकरी जॉईन करून दिली असं त्याला वाटलं आणि नाईलाजाने झोपला तो. आणि मग पहाटे पहाटे तिची छान झोप पूर्ण झाली होती आणि तिने त्याला घट्ट मिठी मारली. त्याला तिच्या स्पर्शाने जाग आली, पण चिडला होता ना रात्री तो. एकतर त्याला असं सकाळी इंटिमेट व्हायला आवडत नव्हतं फारसं, आणि त्यानं तिला दूर केलं. आणि ती नेहमी गाणं म्हणायची. तो रुसला की तेच गाणं आत्तासुद्धा म्हणायला लागली.
कसं काय पाटील बरं आहे का, सांगा बरं आहे का, काल काय ऐकलं ते खरं आहे का. आणि तो पुन्हा हसायला लागला. त्याचा राग छूमंतर झाला आणि त्यानं तिला मिठीत घेऊन आवळली आणि बेभान होऊन प्रणय क्रीडा करणार इतक्यात दार वाजलं. बाळ उठून आलं होतं आणि रडत होतं. दोघांचाही हिरमोड झाला आणि तोंड बारीक करून त्यानं तिच्याकडे पाहिलं. मग त्यानं दुपारी ती एकटी बेडरूममध्ये असताना तिला गाठली आणि त्याची इच्छा पूर्ण करून घेतली. आणि असाच 1.5 महिना गेला आणि तिला दिवस गेले हे तिला कळलं. आणि आता तो नेहमीप्रमाणे आला आणि ती त्याच्या मिठीत शिरली आणि लाजली. तो म्हणाला, काय झालं, इतकी का लाजतेस? आणि ती म्हणाली, मैं आपके बच्चे की माँ बनने वाली हूँ. आणि तो खूप खूप हसायला लागला. त्याने तिचे गालगुच्चे घेतले आणि म्हणाला, आता झाली ना हौस पूर्ण तुझी, फिल्मी स्टाईलने मला ही गुड न्यूज द्यायची. म्हणूनच यावेळी मी तुझ्यावर लक्ष नाही ठेवलं आणि समविषम दिवस बघायचंही कळलं नाही बघ मला. कारण आता आहे तो दिवस आणि मिळेल ती वेळ आपली आहे असं मानून तो तिच्याशी एकरूप होत होता. कारण आता बायकोची नोकरी आणि लहान बाळ यांचा व्यत्यय सारखा व्हायचा त्यांना. आणि मग ती आणखीन लाडाने म्हणाली, पण तुम्ही कुठं मला फिल्मी स्टाईलने आनंद व्यक्त केला? नुसतेच मिठी मारून बसलात. आणि तो हसला आणि उठला. त्यानं तिला जवळ ओढून घेतली आणि अलगद मिठीत उचलली. पण आता ती तेव्हासारखी नाजूक नव्हती दिसत. थोडी जाड झाली होती, म्हणजे यस साईजची एक्सेल झाली होती. पण चेहऱ्यावरचं तेज आणि कोमलता, गुबगुबीतपणा तसाच होता. आणि त्यानं तिला गोल गोल फिरवत म्हणाला, आय लव्ह यू सुमती. आणि आत्ता कुठे तिला बरं वाटलं, कारण तो पहिल्यांदा आय लव्ह यू म्हणत होता. त्याला आय लव्ह यू म्हणायला आवडत नसायचं. तो म्हणायचा, प्रेम आहे तर ते दाखवत फिरायची काय गरज आहे. आणि मग तिची ही इच्छा पूर्ण झाली आणि तिला बरं वाटलं. कारण ही इच्छा पूर्ण होण्यासाठी तिने तब्बल 4 ते 5 वर्षे वाट पाहिली होती. आणि नवऱ्याला नसतं कळत कधी कधी की बायकोला काय हवं आहे, तिची सुप्त इच्छा काय आहे. मग जेवताना कसं आपण जे पाहिजे ते मागून घेतो, तसंच इथेही काय हवं ते मागून घ्यायची ती त्याला. तिला हवा तसा प्रणय सुद्धा करायला लावायची त्याला ती, आणि इच्छा पूर्ण करून घ्यायची. मग आताही तिला काही त्रास होत नव्हता गरोदरपणात. पण तो यायला लागला की पुन्हा हट्ट करून बालिशपणा करत काय पाहिजे ते मागत होती. तीही कमावत होती, पण ती सगळं त्याच्या कष्टाचं खात होती. कारण तो तिला आयुष्यभर सांभाळणार होता आणि तिचा अख्खा पगार त्याच्या ताब्यात होता. आणि दुसराही मुलगा झाला. मग काय, तिचे एकटीचेच लाड चालले होते. आताही तिची नॉर्मल डिलिव्हरी झाली आणि तिने तोच प्रयोग केला. पण आता गावभर सांगत नव्हती आणि फुकटचे सल्लेही देत नव्हती ती कुणाला. कारण आता ती मॅच्युअर झाली होती. मग आता एके दिवशी तो येणार होता. सुट्टी होती ना दोघांनाही, आणि ती त्याची वाट बघत होती. कधी एकदा त्याच्या बुलेटचा आवाज येतो याची ती वाट बघत होती. आणि तिला हॉर्न ऐकू आला. आधी तिनं दुर्लक्ष केलं, पण हॉर्न सतत वाजू लागला. आणि मोठा मुलगा बाहेर गेला आणि छोटा झोपेतून उठला. आणि ही पण चिडून बाहेर गेली की कोण हा माणूस आहे जो दारामध्ये हॉर्न वाजवत आहे. तर दारात राजवीर होता. नव्या कोऱ्या 4 व्हीलरमधून आला होता तो आज. आणि ती खूप हरकली. आणि सोबतच राजवीर तिला म्हणाला, हे बघ. ती म्हणाली, काय आहे हे? तूच बघ ना. तिनं पाहिलं तर ते त्याचं ट्रान्सफर लेटर होतं. त्याच शहरात त्यानं बदली करून घेतली होती त्याची. आता काय मग, तिचा आनंद गगनात मावत नव्हता. आता मुलांना आई आणि बाबा दोघांचं प्रेम मिळणार होतं. दोन्ही पिल्लं खुश होती आणि पिल्लांची आई तर दुप्पट तिप्पट खुश. मग आता आज रात्री तो तिच्याजवळ आला. ती म्हणाली, झोपा की आता, काय घाई आहे एवढी, आता इथेच राहायचं आहे ना तुम्हाला? आणि तो म्हणाला, हो, म्हणून तर सेलिब्रेशन करणार आहे मी आज, तेही जोरात. असं म्हणून त्यानं तिला खूप जवळ घेतली आणि तिच्या तोंडात तोंड घातलं आणि म्हणाला, सुमती, आज मी खूप रोमॅन्टिक झालो आहे. तू तो ड्रेस घालून ये ना. आणि ती म्हणाली, नाही, अजिबात नाही. मग तुम्ही मला चावता आणि मला खूप दुखतं. आणि तो खूप हसायला लागला आणि म्हणाला, अगं नाही चावणार मी, प्लीज प्लीज ये ना घालून तो ड्रेस. आणि ती म्हणाली, मग तुम्ही मला पुन्हा महाबळेश्वरला घेऊन चला ना, माझी खूप इच्छा आहे. आणि तेही तुम्ही म्हातारे व्हायच्या आधीच, नाहीतर काही उपयोग नाही होणार तिकडे जाऊन. आणि तो म्हणाला, मग इथेच आत्ताच तुला महाबळेश्वर दाखवतो. असं म्हणत त्याने तिला मिठीत घेऊन दाबली आणि जोरदार प्रणय केला. आणि मग म्हणाला, आता सांग, म्हातारा आहे का मी? आणि ती नुसती हसली आणि म्हणाली, मला आधी का नाही सांगितलं तुम्ही फोनवर की तुमची ट्रान्सफर झाली आहे? आणि तो तिला जवळ घेत म्हणाला, अगं, मी तुला मुद्दाम नाही सांगितलं. ती म्हणाली, का नाही सांगितलं मला? मग तो म्हणाला, कारण माझी ही हेडांबा गेली असती आनंदाने मला भेटायला तिकडे,
आणि मी यायचो इकडे आणि पुन्हा माझी ही अल्लड बायको काहीतरी गोंधळ घालून ठेवायची. कारण गोंधळ घालण्यासाठीच तू जन्माला आली आहे ना, खुळी कुठली. आणि ती खूप खूप हसायला लागली. इथे ही कथा समाप्त होत आहे. थँक्यू.